चिन्मयदाराला ॲक्च्युली लागलं होतं. ॲक्शन सीनमध्ये जे तिकडे ब्लड दिसतंय ते रिअल ब्लड आहे. ऍक्टर म्हणून जे सत्य माझ्या समोर आलं ना, ते माझ्यासाठी खूप जेलस फील करणार होतं. चिन्मयचं पहिलं काम, सईचं पहिलं पिक्चर, ह्या दोघांची सुरुवात स्पेशली माझ्यापासून झाली. आराम अभिनेत्याच्या खुर्चीत खूप आहे. आम्ही ज्या बंगल्यात शूट केलंय तो 100 वर्ष जुना वाडा आहे वसईमध्ये. मला असं वाटतं की ह्या सिनेमामध्ये यंगस्टर्सना पुन्हा मराठी सिनेमाकडे वळवायची ताकद आहे, जेनझी स्पेशली. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मराठीत कमालीचा सस्पेन्स थ्रिलर असा बोल बोल राणी हा चित्रपट तुमच्या भेटीस येतोय आणि याची धमाल कमाल टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात? एकदम छान. पण जसं जसं बोल बोल राणी या चित्रपटाचं नाव आहे आणि आम्ही ट्रेलर बघितला, टीजर बघितला, आम्हाला समजतच नाही, म्हणजे आम्ही इतके गोड्यात पडलोय, आम्हाला कळतच नाही की नेमकं काय काय घडतं याच्यात. सो या नावापासूनच सुरुवात करते की या सस्पेन्स थ्रिलरला हे नाव देणं, हे कधीपासून ही प्रोसेस सुरू होती आणि कधी ठरवलं की हे नाव आपण या चित्रपटाला द्यावं असं? चित्रपटाचं नाव म्हणजे सगळं म्हणजे ठरवलं नव्हतं. हे आधी रंगमहाल म्हणत होतो आम्ही, कारण एक असं पॅलेशियल प्रॉपर्टीमध्ये शूट करत होतो जुनी, तर ते बाय डिफॉल्ट रंगमहालच नाव पडलं. आणि हो, येस येस, ते अवेलेबल नव्हतं बहुतेक. आणि सो दॅट वॉज अ प्रोजेक्ट टायटल, म्हणजे वर्किंग टायटल होतं. पण त्याच्यानंतर खूप नावं आलेत सगळ्यांकडनं, सजेशन्स. आणि फायनली गोल गोल राणी जो आपला एक ते प्रिमिटिव्ह किंवा एन्शंट गेम असतो जे आपण म्हणजे खेळायचो, तो होता, पण तो पण अवेलेबल नव्हता. तर मग त्याचं थोडं टंग ट्विस्टर कडून बोल बोल राणी असं झालं. सो दॅट इज द स्टोरी. पण पहिलाच चित्रपट जेव्हा दिग्दर्शकाचा असतो आणि इतक्या सगळ्यांची साथ, म्हणजे हे दिग्गज कलाकारांची जेव्हा साथ लपते, कारण मगाशी हे ऐकलं, सगळे कौतुक करतायत, सगळे सांगतायत की आम्ही सोबत होतो, हे दिग्दर्शकासोबत असणं हे किती गरजेचं होतं आणि ही साथ किती लाभली अशी? म्हणजे सुरुवातीला थोडं स्केरी होतं जेव्हा सगळे कास्ट झाले होते. पण जेव्हा सुरू झालं तर म्हणजे इमिडिएटली ते खूप ईज झालं, म्हणजे काम करताना सगळ्यांबरोबर. ते आधीच असते, जेव्हा सुरू नाही होत चित्रपट तेव्हापर्यंतच असते तो एक एन्झायटी. पण जेव्हा सुरू झालं तर मला असं वाटतं की ते फ्लो होतं मग नॅचरली सगळं, ॲज लॉंग एज तुमचं प्री प्रोडक्शन आणि तुमचे कॉन्सेप्ट्स आणि सगळे म्हणजे दे आर इन प्लेस. येस. पण या चित्रपटातल्या राणीला मला विचारायला आवडणार आहे की इतकं, म्हणजे मला ट्रेलरमधला तो फार सीन आवडला ज्यात पाय बांधलेले आहे आणि ते पाठी सुरू असलेलं गाणं, ती फ्रेमच कमालीची वाटते. मला सांग की आम्ही तुला वेगवेगळ्या 3 रूपात बघतो, हे सगळं करत असताना एका कलाकाराची एकाच चित्रपटासाठी 3 वेगवेगळे रूप घेताना, जसं मगाशी चिन्मय सर म्हणाले की तुझे डोळेही बदलत होते, हे सगळं करताना किती कस लागली आहे आणि वेगळं पण काय आहे आता याच्यात सगळ्यांमध्ये? पूर्ण कस लागलाय, म्हणजे कस लागायचा कुठलाही माझ्या पेशीतला भाग बाकी नव्हता असं मला वाटतं. आणि मला आनंद आहे की अशी क्रेझी वेगळी कॅरेक्टर्स माझ्याकडे येतात आणि त्यांना मी जन्म देते किंवा ती डिरेक्टर त्यांना जन्म देतो, मी त्याच्यात जीव भरते, आय डोंट नो. तर मला मजा येते हे सगळं करताना. आणि जेव्हा कस लागतो तेव्हा नकळत एक एक्स्ट्रा जोर पण लागतो असं मला वाटतं. त्यामुळे हा जोर आमच्या सगळ्यांचाच या फिल्मसाठी लागलेला आहे आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोचेन, त्यांना दिसेन अशी मी आशा करते. अगदीच. पण एक सीन होता ज्यात आम्ही बघतोय की चिन्मय सर मारतायत की नाही कानाखाली माहीत नाही, ते कट झालंय. त्यानंतर पोलिस आली येते, ते म्हणते 2 कानाखाली. मला सांग सई, असं कितींदा असं झालंय चित्रपटात की मार खायची वेळ आली आहे किंवा तो खावा लागलाय? खूपदा झालंय, पण त्याचं टेक्निक असतं आणि ते टेक्निक पण खूप इंटरेस्टिंग आहे. सो हे जे जुगाड आहेत ना, ह्याची मला फार मजा येते आपल्या, स्पेशली आमच्या प्रोफेशनमध्ये, की ॲक्शन एखादं सिक्वेन्स असेल तर त्याचा काय म्हणूया इम्पॅक्ट घेणं, ही पण एक ट्रिक आहे. तर त्याचे सगळ्याचे टेक्निकॅलिटीज आहेत जे प्रॉबब्ली लेमॅनला माहीत नसतात, पण ते आम्हाला माहीत असतात आणि त्याची मजा येते. असंही कधी कधी होतं की टायमिंग चुकलं तर खरंच बसते एखादी. आणि हो, असंही झालेलं मी पाहिलंय. तर इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ जॉब. त्याच्यामुळे या म्हणजे
जसं म्हणतात ना की ग्लॅमर पेनफुल आहे, तसं कधी कधी कला साकारणं सुद्धा पेनफुल आहे, वेगवेगळ्या रूपात असू शकतं. सॉरी, सईनी जे म्हटलं जस्ट छोटंसं एक ॲड करतो. चिन्मयदाराला ॲक्च्युली लागलं होतं ॲक्शन सीनमध्ये, जे तिकडे ब्लड दिसतंय ते रिअल ब्लड आहे. ते मला नंतर कळलं शॉट झाल्यानंतर की त्यांना खरंच लागलंय. पुरे. Yes. मला माहितीच नव्हतं. मला एक येस, पण चिन्मय सर तुम्हालाच विचारायचं की आत्ता दिग्दर्शन झाल्यावर, लेखन झाल्यावर, आत्ता म्हणजे मी एका मुलाखतीत ऐकलेलं की 2025 मध्ये अभिनेता म्हणून काहीच प्रवास केला नव्हता आणि आता 2026 मध्ये बोलबोल राणी घेऊन येतात. आत्ता या टप्प्यावर बोलबोल राणी घेऊन येणं हे तुमच्यासाठी नेमकं कसं आहे? नाही, खूप स्पेशल आहे. याचं कारण असं आहे ना की तुम्ही काही वर्ष काम करत असता, मग तुमच्याही नकळत तुम्ही कधी कधी एकाच पद्धतीचं काम करू लागता. म्हणजे तुमचं हेतू खूप प्रामाणिक असतो की प्रत्येक भूमिका वेगळी असावी, आपण प्रत्येक काम नव्याने करावं, की प्रेक्षकांना एक नवीन ओळख आपली पटावी. पण काही भूमिकांमध्ये किंवा काही चित्रपटांमध्ये अंगभूत अशा गोष्टी असतात की तुम्हाला वेगळं काही करावंच लागत नाही, कारण तो चित्रपटच वेगळा असतो कम्प्लिटली. सो माझ्यासाठी बोलबोल राणी असा एक चित्रपट आहे, कारण सिडनी अशा काही गोष्टींसाठी माझ्यावर विश्वास दाखवला. मला माहिती आहे मी करू शकतो, पण मी ते आत्तापर्यंत कधी करण्याची संधी नव्हती मिळाली. दुसरं, सईबरोबर ऑलमोस्ट खूप वर्षांनी आम्ही एकत्र काम करत होतो. एक सिनेमा आम्ही केला होता जो माझा पहिला सिनेमा होता, सनई चौघडे. त्याच्यात सुबोधही होता, सई पण होती. सईचा पण पहिलाच सिनेमा होता आणि त्या सिनेमाच्या शूटिंगच्या आठवणी खूप छान आहेत. आम्ही खूप चांगला वेळ घालवला, पण आमचा एकत्र सीन काहीच नव्हता. त्यामुळे त्याच्यानंतर काही सिनेमे मी लिहिले ज्यात सई आहे, दुनियादारी वगैरे, पण को ॲक्टर्स म्हणून काम करणं. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की इट इज लाईक अ जुगलबंदी. म्हणजे तुम्ही एक कराल तर ती 2 करणार, तुम्ही 2 कराल तर ती 3 करणार. आणि सगळ्यात गंमत अशी होती की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नव्हती की मी समोरच्याला खाऊन टाकतो किंवा खाऊन टाकते. इट वॉज लाईक तू हे करतोयस का, मग मी हे करते, मग हे अजून छान होईल. सो इट वॉज व्हेरी कॉम्प्लिमेंटरी. आणि संभाजीबरोबर पण अशाच पद्धतीने, म्हणजे आमच्या प्रत्येक एका टप्प्यानंतर संभाजी यायचा दारुगडून आतमध्ये. सो दॅट वॉज ऑल्सो फन. म्हणजे आम्ही 2-3 दिवस मी आणि सई काहीतरी करायचो आणि मग एक शॉट असं खड्याक दारुगडून संभाजी यायचा. सो दॅट वॉज ऑल्सो फन. तर ते एकूणच ती सगळी प्रोसेस खूप मजेदार होती, खूपच मजेदार होती. म्हणजे आय एन्जॉयड इट थरली. खूप मजा आली. येस, आणि सोबत सर आम्ही पाहतो की सत्य शोधणारा हा व्यक्ती आहे. मला सांगा नेमका हा काय करणार आहे? कारण की आम्हाला असं वाटतं कुठेतरी की अरे हाच काही होळ घालून यांच्यात वेगळे काही सत्य काढणार आहे का? की काहीतरी एक वेगळी स्टोरी लाईन हा वेगळी घेऊन येणार आहे का? तर हा व्यक्ती नेमका कसा आहे आणि या सगळ्यांवर इम्पॅक्ट कशा पद्धतीने पडतो? सत्य जाऊ देत, तो व्यक्ती काय शोधतो तो सिनेमात बघण्याचा भाग आहे. पण ऍक्टर म्हणून जे सत्य माझ्या समोर आलं ना, ते माझ्यासाठी खूप जेलस फील करणार होतं. कारण ह्या तिघांना जे करायला मिळालं ना सिनेमामध्ये, तर तेव्हा सिनेमा बघेपर्यंत मला कळलं नाही की हा काय करतो. कारण माझं वेगळं शूटिंग होतं, ह्या तिघांचं वेगळं शूटिंग होतं. पण ते बघताना खूप त्रासही झाला मला की ह्या तिघांमध्ये मी का नाही आहे. कारण इतकं विलक्षण नाट्य या तिघांमध्ये घडत होतं आणि ते नाट्य मी प्रत्यक्ष बघू शकत नव्हतो, त्याचा मी भाग नव्हतो. पण मला सिरियसली सांगायला आवडेल, कारण ह्या दोघांची सुरुवात स्पेशली माझ्यापासून झाली. चिन्मयचं पहिलं काम त्यांनी माझ्याबरोबर वादळाटमध्ये केलं होतं आणि सईचं पहिलं पिक्चर त्यांनी माझ्याबरोबर केला होता आणि अग्निशिखा पण तिने केली होती. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात हे दोघं माझ्याबरोबर काम करत होते. तेव्हा मी काही सिनियर वगैरे नव्हतो, माझी तेव्हा नुकती सुरुवात झाली होती, पण त्यांच्या पहिल्या कामाचा मी साक्षीदार आहे. संभाजीबरोबर मी अजून काम नाही केलं, पण या सिनेमात आम्ही एकत्र होत, पण एकत्र नाही होत. पण मला कसं सांगू मी की अग्निशिखा आणि सनई चौघडीतली सई आणि या सिनेमातली सई, म्हणजे कधी कधी आपला मुलगा किंवा आपल्या पुढे निघून जातो ना,
तेव्हा जो प्रचंड अभिमान आपल्या डोळ्यामध्ये दाटून येतो ना, तसं या सिनेमामध्ये सईचं काम बघताना माझी अवस्था झाली. आणि चिन्मयचं काम आणि सईचं काम, मला असं वाटतं की एका ॲक्टरला एक मैफिल असते ना क्लासिकल म्युझिकची, की जी बघताना तुम्ही धुंद होऊन त्याच्यामध्ये रंगून जाता. तसे आपल्याकडचे खूप ॲक्टर्स आहेत की ज्यांचं काम बघताना आपल्याला असं वाटतं की यार तुम्ही थांबू नका, तुम्ही करत राहा. तर तसं हा सिनेमा बघताना, सईला बघताना, चिन्मयला बघताना, संभाजीला बघताना असं वाटतं की यार नको. मग सीटचा राग येतो की कशाला कट केलास आणि मला आणलंस, चालू देत ना. जे चाललंय ते चांगलं चाललंय, तू कशाला मला मध्ये आणतोयस. त्यामुळे इतकं विलक्षण काम या तिघांनी केलंय आणि म्हणून ॲक्टर म्हणून मी जेलस पण आहे, पण खूप कौतुक पण वाटतं या तिघांचं की इतकं सुंदर काम त्या तिघांनी केलंय. आणि हे डोक्यात आणणाऱ्या माझ्या दिग्दर्शकाचंही तितकं कौतुक आहे की असे रोल नाही मिळत ॲक्टरला, असे रोल खूप नशिबाने मिळतात. म्हणजे दुष्काळामध्ये खूप चालल्यानंतर कुठेतरी पाण्याचा एक थेंब मिळावा ना, तसा हा सिनेमा आहे. वा. पण आता जसं मगाशी तुम्हीच म्हणालेलात की हा चित्रपट मराठीला एक डिफाईन वेगळ्या पद्धतीने करणारा आहे, किंवा आत्ता जेव्हा असं वाचतो ना किंवा बघतो ना की सुवर्णकाल हा आलाय मराठीत आत्ता, आणि हे बघताना खूप छान वाटतंय. खरं तर खूप वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट येतात, पण एक कलाकाराच्या मनातल्या भावना जाणून घ्यायच्या की कलाकाराला किती छान वाटतंय की आत्ता हा पुन्हा एकदा हा सुवर्णकाळ आलाय आणि आता पुन्हा एकदा जोमाने सुवर्णकाळ वगैरे मी आता इतका मोठा शब्द नाही वापरणार. सुवर्णकाळ हा तेव्हा असतो ना जेव्हा तुमचा येणारा प्रत्येक सिनेमा वेगळा असतो आणि येणारा प्रत्येक सिनेमा चांगल्या पद्धतीने चालत असतो आणि निर्मात्याच्या खिशात जेव्हा पैसा जातो ना, तेव्हा सुवर्णकाळ असतो. नुसता सिनेमा चांगला बनवून उपयोग नाही आहे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, तो चालला पाहिजे, ज्यांनी त्याच्यासाठी पैसा लावला आहे त्याला पैसा मिळाला पाहिजे, मग तो पुढचा अजून एक सिनेमा करेल. हा सगळा प्रवास जेव्हा सुरळीत चालू राहतो त्याला आपण सुवर्णकाळ म्हणूया. मी असं म्हणेन की हा सुवर्णकाळ नाही आहे, ही मराठी चित्रपटाची शोध घेण्याची आत्ता काळ चालू आहे. आणि ह्या शोधामध्ये जसं आपण म्हणतो की समुद्रमंथन जेव्हा झालं असेल देव आणि दानवांमध्ये, तेव्हा त्याच्यात विषही आलं, अमृतही आलं, कामधेनू पण आली, अनेक गोष्टी आल्या. तसा हा मंथनाचा काळ चालू आहे मराठी चित्रपटांचा. त्याच्यातनं देऊळ 2 पण आलं, देऊळ बंद 2 पण आलं, त्याच्यातनं राजा शिवाजी पण आला आणि त्याच्यातनंच बोलबोल राणी पण येतोय. मला असं वाटतं की या मंथनातनं जे बाहेर पडणार आहे ना आता, ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते पुढचा मराठी चित्रपटांचा काळ डिफाईन करणार आहे. अगदीच. पण आता संभाजीला विचारायचं आहे, संभाजी बोलबोल राणीमध्ये आता जसं चिन्मय सर म्हणाले की दरवाजा उघडून येणारा तो एक आहे की कसा आहे हा नेमका, कारण आता आम्ही सईसोबत बघतोय आणि तुमची ती एक जुगलबंदी आम्हाला दिसते, तर त्यातनं असं कळतंय की अरे हा सई सोबत राहून सगळं काही करतो की नेमका हा उद्या पलटणार आहे का? नाही, नेमकं म्हणजे आम्ही सुद्धा ते उलगडत, आम्हाला सुद्धा ते करता करता समजत गेलं की काय काय करू शकतो आम्ही त्या भूमिकेबरोबर. आणि माझं सर्वात जास्त काम चिन्मय दादा बरोबर आणि सई बरोबर आहे. अनफॉर्च्युनेटली ते सुबोध दादा बरोबर नाही आहे, म्हणजे आमचा एकही सीन नाही आहे. पण जेव्हा करत होतो आम्ही तेव्हा सेटचा प्रोसेस असा आहे की तो कट नाही बोलत, तर आम्ही बऱ्याच वेळा एक्सटेंड केला आहे एखादा सीन आणि आम्हीही शोध घेत होतो. म्हणजे तो हरवला होता की माहित नाही, पण आम्ही बरेच हरवलो होतो. बस मतलब ते आज का कोटा हो गया, म्हणजे इतकं आम्ही कधी कधी एक्सटेंड केलंय. सईनी, मी, चिन्मय दादा, आमचा जेव्हा तिघांचा एकत्र होता की कुठे थांबायचे, मी चेहऱ्याकडे बघायचो, कंटिन्यू चालू आहे. आणि ते जसं तो म्हणाला, सई म्हणाली की काही सीन्समध्ये फिजिकॅलिटी पण इन्व्हॉल्ड होती. त्या सीन्सला एक पॉइंट नंतर तू गळा दाबत असशील एखाद्याचा, तर एक पॉइंट असतो की तुला थांबावं लागतं किती जरी आपटलं तरी. तर अशा काही गमती घडल्यात. आणि मला अजून आठवतं की ती पहिल्यांदा रीडिंग याने जे दिलेलं, तर मी म्हटलो की चांगली कॉफी पिन हा भेटलाय ठाण्याला, CCDला भेटलेलो आम्ही चांगले, आणि म्हटलं यार याने डोकं खराब केलंय, हळू बोल काय होतं ते. अच्छा बर, मग ते असं का, म्हणजे चिन्मय दादांनी तर ग्राफ पाहिला. मी तर ग्राफ नाही, माझ्या डोक्यात हे चालू होतं की, कारण तो सिनॉप्सिस लेवलवरती नरेशन होतं ते, तो ढाचा बनत होता त्या कथेचा. आणि तो इतकं मला असं झालं की काय आहे मग हा इथे कसा, थोडा प्रिमाईस आधीचा थोडा ट्विकी होता, तर तो सुद्धा शोध चालू होता आणि तो तसाच राहिला सेटवरती सुद्धा. म्हणजे या दोघांबरोबर मी तो शोध घेत होतो आणि याच्याबरोबर घेत होतो, कारण की हा थांबत नव्हता. तर असा मजेदार प्रवास आहे तो अख्खा. पण
हा प्रवास घडवताना तुमच्यासाठी हा खरं तर किती डिफिकल्ट प्रवास असेल, कारण की मला हे जाणून घ्यायचं की याची प्रोसेस कशी सुरुवात झालेली, एकदम म्हणजे असा ग्राफ येण्यापासून सगळ्या कलाकारांना एकत्र आणण्यापर्यंत कशी प्रोसेस होती आणि किती अडचणी आल्यात त्यात. मला ना पुन्हा सांगाल क्वेश्चन, मी विसरून जातो बोलताना. तर प्रोसेस जेव्हा आपण लिहित असतो, जेव्हा मी लिहित होतो हे सौरभ भावे बरोबर, तर एक बेसिक म्हणजे एक छवी असतात आपल्या मनात की हा कॅरेक्टर असा आहे, हा कॅरेक्टर असा आहे, आणि लोक पण असतात आपल्या मनात. तर तसंच सुरुवात तशीच होते आणि मग ते इव्हॉल्व्ह होत जाते. एक पॉईंट नंतर कळतं की नाही, बहुतेक कोणी अजून असू शकतं. तर पण ती इट्स अन इव्हॉल्विंग प्रोसेस. तर ते होत राहतं, म्हणजे ते होतच गेलं सगळ्यात. असं होतं का लिहिताना जेव्हा कॅरेक्टर्स कळत होती, जेव्हा लिहिली जात होती तेव्हा कळत होतं ह्या कॅरेक्टरसाठी सहीच, या कॅरेक्टरसाठी चिन्मय सर, या कॅरेक्टरसाठी सुबोध दादा, हे सगळं ठरवलेलंच होतं की लिहितानाच कळत होतं की अरे हेच हवे तुम्हाला? हां, म्हणजे मोस्टली ते ठरलंच होतं, एक्सेप्ट फॉर चिन्मय दादाच कॅरेक्टर, कारण ते सगळ्यात लास्टमध्ये आम्ही कनेक्ट झालो होतो. कारण आम्हाला तो सापडत नव्हता जो पर्सनॅलिटी किंवा जो कॅरेक्टर स्केच हवा होता. सगळ्यात आधी म्हणजे नरेशन झाला होता संभाजीचा, तो त्याला मी नुसतं फोटो बघूनच आय डिसाइडेड की हा कॅरेक्टर म्हणजे ह्यानी केला तर चांगलं वाटेल, त्याचे शेड्स चांगले वाटतील. सुबोध दादावर ऑलरेडी म्हणजे ही वॉज ऑलरेडी पार्ट ऑफ इट, पण त्यांना नाही माहिती होतं ते अपूर्वाला आणि मला माहिती होतं की हे करणार आहे. पण तेव्हा ते मानपमानचं प्री चाललं होतं, सगळं शूट चाललं होतं. तर ते झाल्यावर मग मी त्यांना सांगितलं की असं असं आहे आमच्या मनात काही. आणि सईचं कॅरेक्टर लिहिताना म्हणजे वी वर व्हेरी क्लिअर, पण वी वर नॉट शुअर की सई विल डू दिस ऑर नॉट. म्हणजे कारण फेजेस असतात ना सगळ्यांचे. एक यावर्षी आम्हाला ह्याच्यावर फोकस करायचं आहे, 2 वर्ष या टाईपच्या सिनेमांवर फोकस करायचं आहे. आणि हे खूपच कोइन्सिडेंटली झालं होतं की ती म्हणजे फ्री होती 1-2 दिवस, तर अपूर्वा आणि आम्ही असेच भेटलो होतो कॅज्युअली, आणि 10 मिनटात नुसतं एक मी नरेशन केलं होतं की मी एक थ्रिलरवर काम करतो आहे आणि अशी त्याची काहीतरी एक स्ट्रक्चर आहे. तर विदाऊट नरेशन शी सेड यस, आणि तिचं पहिला हेच होतं की जानेवारीमध्ये फ्री आहे, तुम्ही कराल का शूट. तर मग तिकडनं सगळं पूर्ण कॅनव्हास चेंज झालं आमचं हळूहळू. मग लास्टमध्ये म्हणजे 2 आठवडेच उरले होते शूटिंगसाठी, तेव्हा चिन्मय दादाचं कॅरेक्टर क्रॅक झालं आणि मग त्यांना मी पूर्ण म्हणजे सांगितलं. खूपच एका दिवसाचं झालं होतं ते. सकाळी पाठवलं ब्रीफ 1 पेजर आणि मग सई काय ट्रिगर पॉइंट होता की हे मीच केलं पाहिजे त्यासाठी? एकतर मला सिड व्यक्ती म्हणून थोडा असा इंटरेस्टिंग वाटला, वेगळा वाटला. त्याचा अप्रोच वेगळा वाटला सिनेमाकडे पाहण्याचा. तो का सिनेमा करू इच्छितो ह्याची कारणं मला आवडली. आणि मला असं वाटतं की हे पात्र इटसेल्फ, मला असं वाटतं हे खूप क्रेझी पात्र आहे. आणि अशी पात्र जसं आता हे दोघेही म्हणाले की खूप कमी आणि नशिबानी वाटायला येतात, रेअरली वाटायला येतात. तर अशा गोष्टीला मी कसं जाऊ देऊ शकलं असतं, म्हणून मी हो म्हणाले. सॉरी, आय जस्ट ॲड एक छोटंसं म्हणजे तुमच्या क्वेश्चनचाच ते हो. भाग आहे. तर मला पर्सनली असं वाटतं की स्टोरी आपल्या जागी आहेत, स्क्रीन प्ले आपल्या जागी आहेत, पण मला ना कॅरेक्टर्स बरोबर खेळणं थोडं जास्त आवडतं. आणि ब्रीफ झाल्यानंतर त्यांना सगळं कळल्यानंतर जेव्हा ते ॲक्च्युली करतात, म्हणजे ॲक्ट करतात, तेव्हा काही गोष्टी समोर येतात ॲज अ लाईक अ बर्ड्स आय व्ह्यू ज्याला आपण म्हणतो, आणि ते लिहिताना खूप वेळा नाही कळत. तर खूप मोमेंट्स असतात जे खूप स्पॉन्टेनियस येतात बाहेर. आणि एक अजून गोष्ट सांगतो, कारण ते तुम्ही बोलत असतात, मी सगळ्यांना ना खूप वेगळं वेगळं बीफ करायचो पर्सनली. म्हणून ते मला असं वाटायचं की कॅरेक्टर्सना ना थोडंसं क्लॅरिटी पण असायला पाहिजे आणि थोडंसं कन्फ्युजन पण असायला पाहिजे आणि थोडेसे ना ब्लाइंड स्पॉट्स पण असायला पाहिजे एका दुसऱ्यांबद्दल. तर ते म्हणजे त्याच्यामध्येच काहीतरी असे मोमेंट्स निघतात की वी नेवर नो की काय बाहेर येईल त्याच्यामधनं. पण हे सगळं ठरलेलं आहे की ह्याच लाईन्स आहे, असंच करायचं आहे, हेच शॉर्ट डिव्हिजन आहे. तर ते म्हणजे खूप ठराविकच बाहेर येतं. सो दॅट वॉज द ओनली थिंग मला ॲड करायचं. अगदीच ना संभाजी, जसं तू मगाशी सांगितलं की मला हे माहित नव्हतं, तू प्रत्येकाच्या कानात वेगळं सांगतोस. मला हे नंतर हो. कळलं
मला सेटवरती धप झाल्यावर कळलं. हं? नाही मला सेटवरती असे सुखद आणि दुःखद दोन्ही धक्के बसले बघितल्यावर. दरवाजा उघडला की काय घडलंय, अच्छा तू ये हुआ, असं झालंय बऱ्याच वेळा. येस, पण तू मगाशी सांगितलं की 11वीत नापास झाला आणि तिकडनं सगळं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. हं. मला सांग की तिकड ते आत्तापर्यंतचा प्रवास आणि आत्ता ह्यांच्यासोबत बसणं, यांच्यासोबत काम करणं, काय अनुभव आणि काय मनात भावना आहेत? नाही आता जास्त अतिशयोक्ती वगैरे नाही म्हणणार, पण दे आर लेजंड्स ऑफ मराठी सिनेमा, बोथ थ्री ऑफ देम. कारण की मी लहानपणापासून पाहत आलोय. वादळ वाट उगाचच म्हणजे असं हा गेल मग ते म्हातारपणाची आठवण वगैरे येते असं नाहीये. बट स्टील ज्या पद्धतीने चिन्मय दादा काम करते किंवा सुबोध दादा काम करतोय, सई काम करते, मी सुबोध दादाचं काम वादळ वाट मला अजून आठवतंय. माझी आई पाहायची खूप, मग मी बघत सुरू. मग त्याचं बालगंधर्व मधलं काम असेल किंवा कट्यार काळजात घुसली. या व्यतिरिक्त थिएटर सुद्धा ऍक्टिव्हली खूप करतो. चिन्मय दादा लिहितो आणि त्यांचं मल्टिवर्स चालू आहे. म्हणजे दे कॅन राईट, दे कॅन डिरेक्ट, दे कॅन ऍक्ट, अजून काय काय करतात कोणास ठाऊक, पण दे डू अ लॉट ऑफ थिंग्स. सई बरोबर ही माझी दुसरी संधी आहे काम करायची आणि शी इज फॅब्युलस एज अन ऍक्टर टू वर्क विथ. सेम विथ चिन्मय दादा. म्हणजे त्यांच्याबरोबर ओपननेस एक असा की मी सांगू शकतो की चिन्मय दादा असं करून पाहिलं तर, आणि तो ओपन असतो त्या कॉन्व्हर्सेशनला. इवन सई म्हणजे एखादी गोष्ट वाटत नाही आहे ना ती बरोबर घडते, तर मग ते सई बरोबर कॉन्व्हर्सेशन व्हायचं की हे नाही वाटत आहे काहीतरी बरोबर, काय वाटतं तुला, आणि मग काय व्हॉट वी कॅन वर्कआउट, हे कॉन्व्हर्सेशन्स होत होते. आणि त्यामुळे त्या लोकांनी एवढे सिनियर असून सुद्धा तो ओपननेस ठेवला, त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यात वल्नरेबल दिग्दर्शक होता आमचा, कारण तो कट बोलत नव्हता, कानात वेगवेगळं सांगत होता, मी दरवाजा उघडत होतो आणि मग तो एक धप्पा होता वेगळा. तर या गोष्टी घडत होत्या, त्यामुळे मजा आली या तिघांबरोबर काम करताना. आणि तो प्रवास फेलियरचा, कारण की आम्ही सतत फेल होत असतो. प्रत्येक प्रयोग करताना एखादी गोष्ट समजते जी पुढच्या प्रयोगामध्ये आम्ही यूज नाही करत किंवा ती रिफाईन होते तिसऱ्या प्रयोगाला. तसा टेक पण असतो. इथे प्रॉब्लेम असा होता किंवा चॅलेंज आम्हाला असा होता की तो टेक संपत नव्हता कटपासून, त्यामुळे ते परत रेप्लिकेट करणं थोडंसं अवघड होतं. फिजिकॅलिटी इन्व्हॉल्व होती, माहीत नव्हतं की पुढे गेलो तर कुठपर्यंत गेलो, मागं काय झालं, असं झालंय बऱ्याच वेळा. तर तो एक चॅलेंज होता, पण मजा आली. म्हटलं फेलियरनी बनतो माणूस. मला असं वाटतं की तो फेलियरनी मला खूप बनवलंय. हो, पण आता चिन्मय सर लिखाण करता, दिग्दर्शन करता, अभिनय, कोणत्या खुर्चीत जास्त मजा येते आणि आराम वाटतं की ह्या खुर्चीत काम करतो? आराम अभिनेत्याच्या खुर्चीत खूप आहे, कारण यू फोकस ओनली ऑन व्हॉट यू आर डुईंग. म्हणजे 2 चित्रपट दिग्दर्शन केल्यानंतर मी सांगूच शकतो की ॲक्टर्स जॉब इज द बेस्ट जॉब. कारण इट इज टफ. म्हणजे बरेचदा अभिनेत्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात ज्या बघताना असं वाटतं की हा हे खूप सोपं आहे, पण ते तेव्हा खूप घाबरवणारं असतं तुम्हाला. तुमची फिअर्स कधी कधी कॉन्क्युअर करावी लागतात. एखाद्याला हाईटची भीती असते, पण तुम्हाला बिल्डिंगच्या कठड्यावर चढून शॉट द्यायचा तर तो द्यायचा आहे आणि तुम्हाला त्यात छान पण दिसायचं आहे. सो ह्या गोष्टी, किंवा आपण जे पावसातले वगैरे सीन्स बघतो जे खूप ग्लॅमरस वाटतात, त्या कट नंतर त्या ऍक्टर्सचं काय होत असतं. जसं माझ्या ह्याच्यात एक सीन आहे, आम्ही ज्या बंगल्यात शूट केलंय तो 100 वर्ष जुना वाडा आहे वसईमध्ये आणि त्याला 3 मजले आहेत. सो एक सीन आहे ह्याच्यात जिथे मला खुर्चीला बांधून ड्रॅग केलं जातं त्या अख्खे 3 मजले. आय वॉज कम्प्लिटली ट्रस्टिंग सई अँड संभाजी की हे मला पडू देणार नाहीत, कारण त्यांनी सोडलं असतं तर माझ्या हातात काहीच नव्हतं पडण्या व्यतिरिक्त, मला बांधलेलं होतं खुर्चीला. पण हे सगळं करताना खूप गंमत येत असते. म्हणजे जे ॲक्शनवाले सीन्स पण जे आहेत, जे माझे आणि सईचे आहेत किंवा आमच्या तिघांचे आहेत, त्याच्यामध्ये असं होतं की एक आम्ही ठरवलं होतं, हा असं साधारण करूया, पण होणार काय आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. कारण त्याला काही असं ॲक्शन कोरिओग्राफी नव्हती की एक ॲक्शन डायरेक्टर असतो, मग तो म्हणतो की ये इतना शॉट लेंगे फिर मैं कट करूंगा, फिर असं काहीच नव्हतं. सीडचं असं म्हणणं होतं, तुम्ही धुमाकूळ घाला, मग बघू आपण कसं कट करायचं ते. सो त्यामुळे ह्या गोष्टी एक्सप्लोअर करायला ना खूप खूप मजा आली ह्या चित्रपटात. सई, तुला कोणता सीन करण्यात जास्त मजा आली किंवा एखादा
सीन जो कायम लक्षात राहील या चित्रपटाचं नाव जेव्हा घेतलं जाईल तेव्हा, असा कोणता सीन सांगू शकशील? आजच एक सुपरनोवा नावाचं गाणं रिलीज झालंय. हो. त्या गाण्याच्या वेळेला मी रेडी होऊन वरती गेले. सेट म्हणाला की हे असं असं आहे, तुला असं असं ती सीन असा आहे की ती टेप रेकॉर्डर ऑन करते आणि ती नाचते तिच्याच धुंदीत. ह्याच्यामध्ये मीही काय करणार आहे हे मला माहीत नव्हतं. तर मी सेटला म्हणलं की मला 1-2दा रिहर्सल करू दे आणि मग तू मला न सांगता रोल कर. आणि आम्ही तसंच केलंय. आज मी जे बघितलं तर त्याच्यात एक वेगळाच फ्लेवर उतरलाय, असं मी स्वतःलाही कधी पाहिलेलं नाहीये कुठल्या सिनेमात. तर असे प्रयोग आम्ही खूप केलेत आणि मला असं वाटतं की फिल्म किती चालली, कशी काय पाच करते ह्याच्यापेक्षाही हे एक्सपिरियन्सेस कायम लक्षात राहतील आणि ते जास्त एनरिचिंग करणारे आहेत असं मला वाटतं. हो, पण सोबत दादा जसं नवखा दिग्दर्शक येतो आणि त्याच्या सोबत उभं राहणं हे आत्ता फार गरजेचं वाटतंय. आणि ही साथ देणं एक कलाकार म्हणून, एक या इंडस्ट्रीत आधीपासून असणाऱ्या व्यक्ती म्हणून हे आता सध्या किती गरजेचं आहे की आपण समोरच्याला ती साथ दिली पाहिजे, कारण त्याच्याकडे ती करून दाखवण्याची क्षमता आहे. पण हे आधीपासून होत आलं, याच्यात काही कोणी वेगळं नाही करत आहे. दादासाहेब फाळकेंनी जेव्हा ठरवलं असेल की मला चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे, तेव्हा जर लोकांनी साथ दिली नसती तर भारतातला चित्रपटच निर्माण झाला नसता. त्याच्यामुळे ही काही आम्ही कोणी जगावेगळी गोष्ट केली असं नाही आहे. उलट त्यांनी एक स्वप्न पाहिलं आहे आणि त्या स्वप्नात त्यांनी आम्हाला वाटे करून घेतलं, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अदरवाईज तो दुसऱ्या कोणालाही घेऊ शकला असता, त्याला कोणी मिळालं असतं, पण त्याला ह्या चौघांना घ्यावंसं वाटलं आणि एका सुंदर स्वप्नाचे आम्ही भागीदार आहोत, साथीदार आहोत. तर ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे त्याला साथ देणं वगैरे इतकं मोठं असं मला वाटत नाही. उलट कोणीतरी आपल्यातलं एक स्वप्न बघतंय, कोणीतरी त्या स्वप्नांच्या पाठीमागे काहीतरी पूर्ण करण्याचा विचार करत आहे. हीच कितीतरी आनंदाची आणि सुखाची गोष्ट आहे. मग तो कोणी बघू देत. मला असं वाटतं की आपण त्याला साथ दिली म्हणजे आपण काही मोठे केलं असं अजिबात नाही आहे. उलट त्यांनी त्याच्या स्वप्नांमध्ये आपल्याला बघितलं, हे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. अगदीच. पण आता ह्या सगळ्यात बोलबोल राणी हा जेव्हा चित्रपट प्रेक्षक बघतील तर काय घेऊन जातील किंवा काय त्यांच्याही मनात तेव्हाही प्रश्न मराठी सिनेमाबद्दलचा विश्वास घेऊन जातील आणि पुढच्या मराठी सिनेमाला हक्काने तिकीट काढून थिएटरमध्ये येतील. वा. ह्याच्यापेक्षा चांगलं उत्तर काहीच नसू शकतं. फक्त 17 जुलै ही तारीख लक्षात ठेवायची आपण. थिएटरमध्ये येणार आहे सिनेमा आणि प्लीज विचारू नका कुठल्या OTTवर वगैरे. थिएटरमध्येच बघा. आणि सुबोध म्हणाला तसं की आपण स्लोली बट स्टेडीली पुन्हा एकदा कोविड नंतर कात टाकून इंडस्ट्री म्हणून हळूहळू पुढे निघालोय. ह्याचा एक महत्वाचा मैलाचा दगड हा सिनेमा ठरेल याची खात्री आहे मला. अगदीच. मला असं वाटतं की ह्या सिनेमामध्ये यंगस्टर्सना पुन्हा मराठी सिनेमाकडे वळवायची ताकद आहे, जेनझी स्पेशली. आणि मला असंही वाटतं की एक क्वर्क कुठेतरी असतो, क्वर्क असतो, स्पंक असतो. हे जे शब्द आहेत ना, हे खूप रेअरली येतात काही गोष्टींमध्ये, सिनेमांमध्ये स्पेशली. तर या दोन्ही गोष्टी या सिनेमात आहेत. तर मला असं वाटतं की एक कंटेम्पररी काहीतरी दरवाजा उघडेल का, अशीही मला आशा वाटते आणि ते व्हावं अशी इच्छा आहे. अगदीच होईल. मला हा सिनेमा खूप ब्रेव्ह अटेम्प्ट वाटतो, कारण की खूप रेअर आहे या पद्धतीचं कामसुद्धा मिळणं ॲक्टर्सला. जसं सुबोधदादा बोलला, चिन्मयदादा म्हणत होता, कारण की मी सईला अशा भूमिकेत बघितलं नाही किंवा चिन्मयदादाला नाही पाहिलं किंवा फॉर एक्झाम्पल ज्या पद्धतीचा नाही पाहिलं या पद्धतीचा. आणि आज आणि आमच्या दिग्दर्शकाला खेळायला आवडतं, ती खेळणी फुटतही होती तरी तो खेळत होता. ती मजा आली आम्हाला आणि त्या पद्धतीची जेव्हा मजा येते ती ट्रान्सलेट होते त्या सीनमध्ये, तो एनिग्मा तयार होतो अख्ख्या सिनेमामध्ये. मला असं वाटतं की आजचं जे गाणं सुद्धा आलंय सुपरनोवा, तर तोही एक खूप वेगळा अटेम्प्ट आहे AV सरांचा, खूप युनिक आहे. आणि जसं ही म्हणाली की जेनझी असेल, जे नेहमी इंग्रजी सिनेमे पाहतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे पाहतो कारण की एक्सपोजर मोठं आहे, तर त्या पद्धतीचा अटेम्प्ट आहे, वेगळा युनिक अटेम्प्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही कॉलिंग आहे, एस्पेशली जी यंगर मराठी ऑडियन्स आहे ती नक्की हा सिनेमा पाहेल आणि आय थिंक त्यांना खूप एंगेजिंग वाटेल हा सिनेमा. अगदीच. तुम्ही जे स्वप्न पाहिलं आता ते फायनली प्रेक्षकांच्या स्वाधीन होत आहे, काय सांगायला आवडेल?
मला असं वाटतंय की आय एम लुकिंग फॉर सरप्राईज फ्रॉम ऑडियन्स, की त्यांचं काय रिॲक्शन होईल. आम्ही असं कधी विचारच नाही केलं की एक सेगमेंट करून हा फिल्म बनवतोय की ह्यांच्यासाठी किंवा ह्यांच्यासाठी, सगळ्यांसाठीच आहे. पण मला असं वाटतं आय विल बी सरप्राईज जेव्हा त्यांचे रिॲक्शन्स येतील, जसे ट्रेलर किंवा टीजरवर आले येस ऑर्गॅनिकली. आणि एक्सटेंडिंग ऑन सुबोध दादांनी जे सांगितलं स्वप्नाबरोबर, मला असं ऑनेस्टली वाटतं की स्वप्न मी म्हणजे एक कोणी स्वप्न नाही बघत. मी जो स्वप्न बघितला तोच स्वप्न ह्या सगळ्यांनीच बघितलं, येस म्हणूनच तो घडला. एक पण म्हणजे एक ट्रोजन हॉर्स असता तर हे नाही घडलं असतं. येस पण खरंच सांगते की ट्रेलर टीजरहून खूप असा सस्पेन्स थ्रिलर तो निर्माणच झालाय आणि मी स्वतः खूप उत्सुक आहे की कधी चित्रपट येतो आणि बघते, कारण की मला ती सस्पेन्स स्टोरी सगळी जाणून घ्यायची उत्सुकता लागली. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.